नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲपवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवोदयसाठी आणि स्कॉलरशिपसाठी डेली लाईव्ह क्लासेस असतात आणि हे क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, जो की नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. ठीक आहे, 73 85 11 77 83 वर. ठीक आहे. आता आमचे वर्षभर चालणारे सुद्धा कोर्सेस आहेत, जे जून जुलैमध्ये स्टार्ट होतात आणि एक्झामपर्यंत चालतात. म्हणजे नवोदयच्या एक्झामपर्यंत जानेवारीमध्ये तुमची नवोदयची एक्झाम आहे आणि 9 फेब्रुवारीला काहीतरी तुमची स्कॉलरशिपची एक्झाम आहे तिथपर्यंत. डेली लाईव्ह क्लास असतो, संडेला टेस्ट पण असते आणि याच्यामध्ये रिव्हिजन पण आपण घेत असतो. तुम्हाला जर हे डेली लाईव्ह क्लासेस आणि कोर्सेस जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, आपल्याकडे काही डाऊट्स आहेत जे की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत आपल्या रेग्युलर क्लासेसमधल्या. ठीक आहे, सम डाऊट्स रिसीव्ह फ्रॉम दी अवर ऑनलाईन क्लासेस स्टुडंट. आता डाऊट्स काय, सिम्पल डाऊट्स आहेत, त्यांनी आपल्याला पाठवलेले, तेच आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, बघा हा जो डाऊट आहे तो आपल्याला आस्थाने पाठवलेला आहे. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे तो आस्थाला थोडासा अवघड गेलेला आहे, तर बघूया. आस्था मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, अ कंपनी डिस्ट्रीब्युटेड. बघा आता प्रत्येक वर्डचा मी तुम्हाला काय करतोय, अर्थ सांगतोय, बरोबर, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं समजल्या पाहिजे. बघा, अ कंपनी डिस्ट्रीब्युटेड ½ kg ऑफ स्वीट्स टू द ईच ऑफ इट्स 60 एम्प्लॉईज. म्हणजे कंपनीने काय केलं की प्रत्येक एम्प्लॉईला, किती एम्प्लॉई आहेत, 60 एम्प्लॉईज आहेत, तर प्रत्येक एम्प्लॉईजला ½ kg स्वीट काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं. बरोबर, ½ kg स्वीट डिस्ट्रीब्यूट केला प्रत्येक एम्प्लॉईला. एम्प्लॉई आहेत 60, बरोबर, म्हणजे 2 एम्प्लॉईसाठी 1 kg स्वीट आपण डिस्ट्रीब्यूट केला. असे 60 एम्प्लॉईज आहेत, म्हणजे आपण इथे 30 kg स्वीट्स काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. बरोबर ना, आपण काय केलं, 30 kg जो स्वीट्स आहे तो डिस्ट्रीब्यूट केला अमॉंग द 60 एम्प्लॉईज ऑफ दॅट कंपनी. ठीक आहे, ऑन द ओकेजन ऑफ दिवाळी. बघा, दिवाळीच्या ओकेजनवर, आताच आपली दिवाळी झाली. ठीक आहे, इफ द स्वीट्स वेअर परचेस ॲट दी रेट ऑफ 320 रुपीज पर kg. आता जो स्वीट आहे तो 320 रुपीज पर kg आपण तो परचेस केलेला आहे फ्रॉम द मार्केट. ओके, देन व्हॉट वॉज दी एक्सपेंडिचर स्पेंड बाय द कंपनी. म्हणजे कंपनीने किती एक्सपेंडिचर खर्च इथं केला हे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर, म्हणजे कंपनी काय केलं, 30 kg स्वीट्स परचेस केला. ओके, आणि या 30 kg काय केला, प्रत्येक एम्प्लॉईला आपण ½ kg दिला. 60 एम्प्लॉईज होते, बरोबर, म्हणजे 2 एम्प्लॉईजला 1 kg, तर 60 एम्प्लॉईज आहेत, तर 30 kg काय केलं आपण स्वीट परचेस केला. ओके, फॉर 60 एम्प्लॉईज. करेक्ट. आता क्वेश्चन असा आहे की 30 kg जे स्वीट्स आहे, ओके, हा आपण काय केला, 320 रुपीज पर kg या रेटनं परचेस केला. तर टोटल एक्सपेंडिचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे बघा, 320 रुपीज काय आहे, हा रेट आहे ऑफ दॅट स्वीट पर kg, आणि किती kg आपण स्वीट परचेस केला, 30. ओके, या दोघांचे करायचे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. ओके, 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 0 येतं. ओके, 3 0चा 0, 3 2चा 6, 3 3चा 9. ॲडिशन करा, 0 0 6 अँड 9. तर तुमचा टोटल एक्सपेंडिचर इथं आहे 9600 रुपीज. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. बघा, सिम्पल आहे. नेक्स्ट बघा, हे पण तुमचे डाऊट्स आहेत, हे तुमचे डाऊट्स आहेत. ओके, तुमच्या बुकमध्ये जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये हे डाऊट्स आपण घेत आहे. ठीक आहे, आणि हे जे बुक आहे हे नवनीतचं बुक आहे. त्या नवनीतच्या बुकमध्ये आपण हे डाऊट्स स्टुडंटने पाठवलेले आपण घेत आहे. ठीक आहे, तर बघा, आता हा जो डाऊट आहे आपल्याला आस्थानं पाठवलेला आहे. ठीक आहे, बघा, 36 लिटर्स इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर, सॉरी मिलीलीटर. ओके, 30 लिटर्स इक्वल टू हाऊ मेनी मिलीलीटर्स. बघा, 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलीटर. बरोबर ना, 1 लिटरमध्ये असतो 1000 मिलीलीटर. ओके, मग 36 का आहे, लिटर आहे, म्हणजे 36 लिटर असेल तर काय करायचं, याला 1000ने मल्टिप्लाय करायचं. ओके, इट गिव्स यू 36,000 मिलीलीटर. ओके, सो ऑप्शन 3 इज करेक्ट. बघा, ऑप्शन 3 इज करेक्ट, सिम्पल आहे. नेक्स्ट बघा, रेहाना
हॅज अ जार ऑफ कॅपॅसिटी 250 ml. एक रेहान आहे, त्याच्याकडे एक जार आहे, जार म्हणजे बर्नी. ओके, आणि त्या बर्नीची कॅपॅसिटी आहे 250 ml. 250 ml. ठीक आहे. हाऊ मेनी जार्स ऑफ वॉटर शुड बी पोर टू फिल द बकेट विथ द कॅपॅसिटी ऑफ 50 लिटर ऑफ द वॉटर. आता बघा, एक जार आहे, जारची कॅपॅसिटी आहे 250 ml. आपल्याकडे बकेट आहे, बकेटची कॅपॅसिटी आहे 15 लिटर. तर ही जी बकेट जर आपल्याला कम्प्लिटली फिल करायची असेल तर किती जार आपल्याला त्याच्यामध्ये ओताव्या लागतील हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, सांगायचं आहे. चला आपण बघूया. म्हणजे बघा, आता हे तुमचं ml मध्ये आहे, हे तुमचं लिटर मध्ये आहे. तर काय करायचं आहे, या लिटरला तुम्हाला ml मध्येच करायचं आहे, बरोबर. 15 लिटर याला जर ml मध्ये करायचं असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. तर हे तुमचं बघा 15,000 मिलीलिटर, बरोबर. 15,000 मिलीलिटर हे झालं तुमचं ml मध्ये, बरोबर. आता बघा, ही बकेट भरायची आहे, त्या बकेटची कॅपॅसिटी आहे 15,000 मिलीलिटर, बरोबर. आता कशानं भरायची आहे, तर या एक जारनं, ज्याची कॅपॅसिटी आहे 250 ml. तर काय करायचं, त्याने फक्त काय करायचं, याला डिवाइड करायचं, बरोबर. म्हणजे अशा किती जार लागतील 15,000 ml ची बकेट फिलअप करण्यासाठी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येतं. तर दिस झिरो गेट कॅन्सल. 1500 अपॉन 25. ओके, इथं 5 येतं आणि याला जर 5 ने डिवाइड केलं तर 3 येतं. मीन्स 300 अपॉन 5. 5 6चा 30 तर 6 येतं, 60. ओके, मीन्स 60 तुम्हाला काय करावं लागेल, त्या जार जे आहेत ते ओतावे लागतील, 60. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिंपल क्वेश्चन आहे. हे तुमचे डाऊट्स आहेत बरं. बघा, इन सरस्वती विद्यालय 24 packets of milk, each having 500 ml of milk, was bought and was heated. बघा, 24 पॅकेट्स आणलं and each packet contain half liter of milk. प्रत्येक पॅकेटमध्ये काय आहे, हाफ लिटर ऑफ मिल्क आहे, किंवा आपण म्हणू शकतो की 500 ml मिल्क आहे. ओके, ते आणलं, त्याला आपण हीट केलं. ओके, आता बघा, आता आपण काय केलेलं, आपण 24 पॅकेट्स आणले अँड ईच पॅकेट कंटेन 500 ml ऑफ मिल्क. तर टोटल किती ml मिल्क आपण आणलं, तर 24 इंटू काय करायचं आहे, 500 करायचं आहे. ओके, आता दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं जर केलं तर हे तुमचं बघा आता किती येतं, हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथे मल्टिप्लिकेशन करू आपण. 24 इंटू 500, मी डायरेक्टली मल्टिप्लाय करतो, तुम्ही करा, ठीक आहे. 5 4चा 20, 20 से 0 कॅरी फॉरवर्ड 2. ओके, 5 2चा 10, 10 + 2 12. ओके, 0 0 0 1 and 2, बरोबर. हे इथं बघा तुमचं 12,000. ओके, 12,000 ml हे टोटल काय केलं आपण, मिल्क घेतलंय, बरोबर. आता काय म्हणते, इट वॉज डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमॉंग द 60 स्टुडंट. आता हे जे काही तुमचं मिल्क होतं 12,000 ml, हे काय केलं आपण, 60 स्टुडंटला डिस्ट्रीब्यूट केलं. ओके, फाइंड आउट हाऊ मच ml ऑफ मिल्क वॉज गिवन टू द एच स्टुडंट. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला आपण किती मिल्क दिलं हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे टोटल मिल्क किती आहे, तर 12,000 ml. हे जे आपण 60 स्टुडंटला डिस्ट्रीब्यूट केलं. ओके, सो हाऊ मच मिल्क एच स्टुडंट गेट हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं, 12,000ला 60 ने डिवाइड करायचं. दिस झिरो गेट कॅन्सल, काय राहिलं तुमचं 6. इथं 1200 अपॉन 6. ओके, 6 1चा 6, 6 2चा 6 1चा 6, 6 2चा 12. इथं 2 येतं, मीन्स तुमचं बघा 200 ml. मीन्स each student get 200 ml milk. So option number 3 is correct. Option number 3 is correct. चला नेक्स्ट घ्या. 4th नंबरचा क्वेश्चन आहे. आपण ऑलरेडी क्वेश्चन आपल्या रेग्युलर क्लासमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, हे डाऊट्स आहेत तुम्ही पाठवलेले आणि बघा हे नवनीतमधनं आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही नवनीतचं बुक वापरू शकता, चांगलं आहे. बघा, रोज वॉटर इज सोल्ड
इन अ बॉटल ऑफ 120 ml इच. म्हणजे एक रोज वॉटर आहे, ठीक आहे, त्या बॉटलमध्ये 120 ml काय होतं, रोज वॉटर बसतं. हाऊ मेनी लिटर्स ऑफ रोज वॉटर विल बी देअर इन 48 सच अ बॉटल. बघा आता 48, बघा प्रत्येक बॉटलमध्ये 125 ml काय आहे रे, रोज वॉटर आहे. आपल्याकडे असे एकूण 48 बॉटल्स आहेत. ओके, तुम्हाला सांगायचं आहे की टोटल आपल्याकडे किती ml किंवा किती लिटर आपल्याकडे रोज वॉटर आहे. तो सिंपल 120 ml इंटू 48 बॉटल करायचं. तुम्हाला तिथं टोटल जे आहे रोज वॉटर, ओके, इन ml हे तुम्हाला इथं मिळतं. ठीक आहे. 8 5 40 40 0 कॅरी फॉरवर्ड तुमचा 4. ओके, 8 2 16 16 प्लस 4 जर केलं तर 20 20 0 कॅरी फॉरवर्ड 2. ओके, 8 1 8 8 प्लस 2 जर केला तर तुमचा 10 येतो. ओके, चला आता 4 ने करा. 4 5 20 20 0 कॅरी फॉरवर्ड 2. ओके, 4 2 8 8 प्लस 2 जर केलं तर 10 10 0 कॅरी फॉरवर्ड 1. ओके, 4 1 4 प्लस 1 जर केलं तर 5. आता करा ॲडिशन 0 0 0 अँड 6. तर 6000 ml येतं. ओके, याला जर लिटरमध्ये केलं तर मला सांगितलं की एका लिटरमध्ये असतात 1000 ml. ओके, एका लिटरमध्ये असतात तुमचे 1000 ml. ठीक आहे, तर 6000 जर ml असेल तर किती लिटर होतं, 6 लिटर. करेक्ट. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता हा जो नेक्स्ट डाऊट आहे हा आपल्याला सोराने पाठवलेला आहे. ठीक आहे, सोराचा डाऊट आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे. सिंपल आहे. बघा सोरा, ही ना कवर्स अ डिस्टन्स ऑफ, ओके, 8 2/3 किलोमीटर इन 5 hours. हाऊ मच डिस्टन्स डज शी कवर इन 1 hour. बघा आता जी हिना आहे ती 8 होल नंबर 2/3 फ्रॅक्शन, ओके, एवढं जे डिस्टन्स आहे किंवा म्हणा 8 2/3 एवढं डिस्टन्स आहे ती कवर करते इन 5 hours. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1 hourमध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल हे सांगायचं आहे. ठीक आहे, आता बघा हे आहे बघा तुमचं मिक्स फ्रॅक्शन. तर मिक्स फ्रॅक्शनला काय करा तुम्ही, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. इथे किती आहे 8 2/3. याला जर आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर काय करायचं, 8चा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 8 3 24 24 प्लस 2 जर केलं तर 26/3. ओके, हे तर 26/3. ओके, म्हणजे बघा 26/3 आलं हे. याला जर आपण प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर 26/3. ओके, आता हे काय डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स आहे 26/3 किलोमीटर. एवढं डिस्टन्स काय करते ही ना, कवर करते इन 5 hours. ओके, मग तुम्हाला 1 hourमध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या डिस्टन्सला 5 ने डिवाइड करायचं. बरोबर ना. 26/3 हे काही डिस्टन्स आहे कवर्ड बाय द हिना इन 5 hours. ओके, अँड यू हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्स कवर्ड बाय द हिना इन 1 hours. तर काय करायचं, 26/3 आहे त्याला 5 ने डिवाइड करायचं. ओके, त्याला 5 ने डिवाइड करायचं. तुम्हाला 1 hourमध्ये किती डिस्टन्स आपण कव्हर करतो हे मिळतं. ओके, आता बघा हा आहे तुमचा डिनॉमिनेटर. आता हा डिनॉमिनेटर इथे जातो या डिनॉमिनेटरमध्ये, मीन्स याला आपण 26 3 × 5 असं लिहितो. ओके, सो 26 अपॉन इथं किती येतं तुमचं 15 येतं. 3 5 15. 3 5 काय येतो 15 येतो. आता काय करायचं बघा, आता 15ने तर तुम्ही 26ला डिवाइड करू शकत नाही, बट याला तुम्ही फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये किंवा आपण मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. कसं तर बघा, आता याला 5 ने डिवाइड करा. ओके, किंवा एक काम करा, समजा फॉर एक्झाम्पल याला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर काय येतं ते थोडंसं बघा आता. ठीक आहे, किंवा एक काम करा ना, 15 ने डिवाइड करा ना. सिम्पली 15 ने काय करायचं, 26ला डिवाइड करायचं. ओके, सो बघा करू, 26ला जर आपण 15 ने डिवाइड केलं तर 15 1 15 येतो. ओके,
26/15 जर गेलं तर तुमचं येतं बघा इथं 11. ओके, मग आता काय होतं बघा, हा तुमचा होल नंबर. ओके, जो काही रिमाइंडर आहे तो वरती लिहायचा असतो आणि 15. ओके, मीन्स बघा एवढं डिस्टन्स. ओके, 1 होल 11/15 किलोमीटर डिस्टन्स कवर्ड बाय द हिना इन 1 आवर. म्हणजे 1 आवरमध्ये ती एवढं डिस्टन्स कव्हर करते. 11/15. ठीक आहे, चला सिम्पल होतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल.